हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज एक नवीन व्लॉग घेऊन येत आहे. तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर गाईज, रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळं गावाकडे कामे बाकी असल्यामुळं पण पाऊस जोरदार आल्यामुळं सगळी कामं आमची थांबून गेली. तर अशा प्रकारे मिरच्या वगैरे होत्या त्या वाळत घालून दिल्या. आणि इकडं आमच्या काकूने काल मस्त थोडा ट्रॅक्टर भरून ठेवला होता, पण पावसामुळे सगळे वांदे करून टाकले कांद्याने. तर अशा प्रकारे थोडे झाकून दिले होते, पण ते कसे जास्तच भारी झाकल्यामुळे थोडे असं ताडपत्री हवेने उडून गेल्यामुळे कांदे थोडे ओले होऊन गेले. तर आता ती एक एक कांदे बाजूला करून राहिली, ओले वगैरे कांदे निवडून टाकून राहिली. आणि रात्रीचा असा जोरदार पाऊस होता, तर लय भयंकर होता, वारा वादळ सहित होता. आणि अशा प्रकारे आमचं मळ्यातलं वातावरण आहे. अशा प्रकारे मिरच्या वगैरे लाल मिरच्या वाळत घातलेल्या आहेत. आणि आमचा रोशन भाऊ मस्तपैकी घराची व्यवस्थित फवारणी करून राहिला. आता पावसाळा लागल्यामुळं वरती वारा वादळ येतो ना, त्याच्यामुळं व्यवस्थित घराची झाकणी करून राहिला. कसं आहे, घरात पाणी नको गळायला, त्याच्यामुळं ती काळजी घ्यावी लागते. ते बरोबर आहे त्याचं म्हणणं. आणि इकडे आमची इकडं काकू बसली तांदूळ निवडत, आणि इकडं आमचे दादा मस्तपैकी आराम करून राहिले पाणी पावसामुळे काम थांबून गेल्यामुळं कसं आहे, आता थोडा आराम करायला टाइम भेटलेला आहे. आणि आमची अक्का बाई इकडं मोबाईल बघत बसली. आणि आज बी असं सकाळपासून पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळं पावसाचा भरोसा नाही, त्याच्यामुळं काही सांगता नाही येत, केव्हा बी पाऊस निघून पडू शकतो. तर काहीच तुम्ही पण काळजी घ्या, पावसापासून सावधान राहा. सगळ्या काही वस्तू असतील त्या जपून ठेवा. आणि अशा प्रकारे कांदे मस्त भिजून जाऊ द्या, आणि नंतर अशा प्रकारे निवडत बसा. तर गाईज, धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आत्ताचा ब्लॉग आपला इथंच संपत आहे. तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. गाईज, धन्यवाद.